नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची पूजा, नामस्मरण, प्रार्थना आपण करत असतो. महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचत आहे की नाही हे कसं ओळखावं? महाराजांपर्यंत आपला आवाज पोहोचत आहे की नाही? महाराज आपलं काय म्हणणं आहे हे ऐकत आहे की नाही हे कसं ओळखावं? त्याचे काही सूक्ष्म लक्षणं असतात. ते लक्षणं जर का आपल्याला आपल्यामध्ये दिसायला लागले असते तर समजावं की महाराजांपर्यंत आपला आवाज पोहोचत आहे, महाराज आपली प्रार्थना ऐकत आहे. महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांना वेळ जागा याची काही गरज नाही, त्याची काही त्यांना लिमिटेशन्स नाहीत. महाराजांचा भक्त कितीही दूर असला तरी सुद्धा महाराज त्यांच्यावरती कृपा ही नक्की करतात. फक्त आपल्यामध्ये तेवढा भावभक्ती असायला हवा. आपण महाराजांच्या इच्छेचे जर का स्वाधीन झालं तर आपल्याला महाराज आपलं ऐकत आहे की नाही असा प्रश्न पडणार नाही. कधी कधी काही गोष्टी आपल्या मानवी मनाला न पटण्यासारख्या असतात. आपण महाराजांकडे जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा महाराज त्यांचं उत्तर कधी हो असते, कधी नाही असते, कधी थोडा वेळ थांब, अजून वेळ आहे असं असते. परंतु आपल्या हे मानवी मनाला आपल्याला समजत नाही. आपण जेव्हा महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो त्यामध्ये महाराजांचं नियोजन हे लपलेलं असते, परंतु आपल्याला ते पटकन समजत नाही. परंतु ते समजण्यासाठी देखील आपल्याला तेवढं अंतर्मनातून आपल्याला भक्ती करावी लागेल, महाराजांची सेवा करावी लागेल. आणि जेव्हा आपल्याला काही लक्षणे दिसायला लागतील तेव्हा आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन देखील होऊ आणि आपलं म्हणणं काय आहे हे महाराजांपर्यंत देखील पोहोचेल. त्याचे असे लक्षणं असतात की जेव्हा आपण कधी महाराजांकडे कुठली इच्छा प्रकट करतो किंवा कुठली तरी परिस्थिती काही आपल्यासमोर निर्माण होते तेव्हा आपण त्या परिस्थितीमध्ये किती शांत आहोत, आपण किती संयमी आहोत, आपला महाराजांवरचा विश्वास डगमगत नाही हे आपण जर का स्वतःला चेक करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला संयम ढळत नाही किंवा महाराजांवरचा जो विश्वास आहे तो ढळत नाही. कधी कधी असं होते की अडचणी असतात, विपरीत परिस्थिती असते, तरी सुद्धा आपलं मन शांत राहते, आपलं मन डगमगत नाही, आपला जो महाराजांवरचा जो विश्वास आहे तो डगमगत नाही. तर हे सगळ्यात मोठं महाराजांच्या कृपेचं लक्षण असते की आपल्या मनामध्ये अतिशय शांतता असते, आपल्या मनामध्ये समाधान असते. महाराजांवरचा जो आपला अढळ विश्वास आहे तो तुटत नाही. तर हीच महाराजांच्या कृपेचं लक्षण असते. हीच महाराज आपलं ऐकत आहेत हे याचं सूक्ष्म संकेत असते की महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचत आहे किंवा महाराज माझ्यासाठी जे करत आहेत ते महाराजांचं नियोजन आहे, ते माझ्यासाठी योग्यच आहे. आपण मनातून शांत, संयमी, खंबीर आपलं मन होते. आपल्या मनामधला आत्मविश्वास वाढतो. जेव्हाही काही अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्या मनाला न पटणाऱ्या असतात किंवा आपण ती परिस्थिती एक्सेप्ट करायला तयार नसतो, परंतु आपण जेव्हा महाराजांना प्रार्थना करतो की हे असं होऊ द्या किंवा असं होऊ द्या, कधी कधी गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर जातात. मग त्या कुठलीही परिस्थिती असो किंवा नातेसंबंधामधली असो, मग तेव्हा आपण एवढा विश्वास महाराजांवरती आपला असतो की महाराजांचं हे नियोजन आहे, महाराजांनी काहीतरी चांगलं करण्यासाठीच या गोष्टी माझ्यासमोर आणल्या आहेत, काहीतरी समोर भविष्यामध्ये चांगलं होणार आहे, तेव्हाच या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. तर हे आपलं जे मनाचं, अंतर्मनाचं जे संयम असतो, हा जो विश्वास असतो, ही जी शांतता असते, हे जे समाधान असते, हे महाराजांच्या कृपेचंच लक्षण असते. आणि महाराजांना त्यांचे भक्त हे अतिशय प्रिय असतात. त्यामुळे महाराज हे त्यांच्या भक्तांना सर्वतोपरी सांभाळतात. महाराज त्यांच्या भक्तांना कधीही उपेक्षित नाहीत. महाराज हे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या भक्तांना सांभाळतात. एकदा का महाराजांनी त्यांच्या भक्ताला हात दिला तर मग महाराज त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही. आपण असंख्य अनुभव लोकांचे ऐकतो किंवा श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये असंख्य अशी दाखले दिलेली आहेत की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही महाराजांनी कधीच त्यांच्या भक्तांना उपेक्षा नाही किंवा महाराजांनी त्यांच्या भक्ताला एकटं सोडलं नाही. अजूनही महाराज त्यांच्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. महाराज त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही. त्यामुळे आपली श्रद्धा फक्त महाराजांवरची जी आहे ती अढळ हवी. महाराजांना पूर्ण समर्पण आपण केलेलं असावं. आपण जेव्हा पूर्ण समर्पित होऊन महाराजांची भक्ती सेवा करतो, पूर्ण श्रद्धेने आपण भक्ती करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला चेंजेस दिसायला लागतात. आपलं जे मन आहे ते अंतर्बाह्य बदलायला सुरुवात होते. आपल्या मनामध्ये निस्वार्थ प्रेमाची भावना महाराजांच्या बद्दल निर्माण होते. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, ती आपल्या विपरीत असो किंवा आपल्याला सुखदायक असो, तरी सुद्धा आपण महाराजांची भक्ती सेवा कधीही सोडत नाही. म्हणजे आपली श्रद्धा महाराजांवरती संपूर्ण असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की श्रद्धा सर्व बाजूनी श्रेष्ठ असते. आपली श्रद्धा जी आहे ती सगळ्या बाजूनी श्रेष्ठ असते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे येतात, आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात ते हळूहळू श्रद्धेनेच दूर व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं नाही की लगेच तुम्ही म्हटलं लगेच होईल, त्यासाठी देखील आपल्याला प्रॅक्टिस लागते, त्यासाठी देखील आपली भक्ती तिथपर्यंत पोहोचलेली असावी लागते. आपण जेव्हा हळूहळू आपण भक्तीची प्रॅक्टिस करू, आपण भक्तीमध्ये जाऊ, तेव्हा हे सगळे अनुभव आपल्याला यायला लागतात. महाराज त्यांच्या भक्तांना अनुभूती नक्की देतात. परंतु
आपला जो विश्वास आहे, आपली जी भक्ती आहे, आपल्याला तेवढीच तोडीची करावी लागेल. म्हणजे असं नाही की आपण 1 महिने सेवा केली किंवा 2 महिने सेवा केली आणि आपण म्हणत सुटलो की आता मला अनुभव आलाच नाही, मी एवढी सेवा केली, मी 1 महिन्यापासून महाराजांची भक्ती करत आहे किंवा 2 महिन्यापासून करत आहे. भक्तीमध्ये असं होत नाही. आपण हळूहळू एक एक स्टेप, एक एक पायरी आपण चढत चालतो. आपल्याला हळूहळू महाराज अनुभूती नक्की देतात आणि हे जे अनुभव आहेत, हे अनुभूती आहे अतिशय सूक्ष्म स्वरूपाचे असतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती लगेच बदल होईल असं नाही. हळूहळू महाराज आपल्याला अनुभूती नक्की देतील आणि आपल्याला स्वतःला अंतर्मनातूनच ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात की आपण जेव्हा महाराजांची अत्याधिक भक्ती करायला लागतो, महाराजांच्या सेवेमध्ये आपण येतो, महाराजांवरती संपूर्ण विश्वास आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा महाराज त्यांच्या भक्ताला अनुभूती देतात. महाराज त्यांच्या भक्ताला 100% सांभाळतात. परंतु आपले जो विश्वास आहे, आपली जी निष्ठा आहे, आपलं जे समर्पण आहे ते महाराजांच्या चरणाशीच असावं. म्हणजे आपण विचलित होता कामा नये. मला असं वाटतं की ही गोष्ट माझी पूर्ण व्हायला हवी, परंतु ती गोष्ट पूर्ण होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपलं मन चलबिचल होऊन जाते. आपल्याला असं वाटते की महाराज खरंच आहेत की नाही, भगवंत खरंच आहे की नाही, की ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकवच आहेत किंवा संशय आपण जेव्हा घेतो तर संशय विरहित आपली भक्ती असायला हवी. महाराजांवरती संशय कधीही घेऊ नये. म्हणजे तुम्ही जर का आता बी लावलं, आपण एखादं समजा आता आपण आंब्याचं झाड लावायचं आहे आणि आपण एक आंब्याची कोय लावली, लगेचच तो आंबा वाढत नाही किंवा त्याला लगेचच फळं येत नाही. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी होत चालतात. त्यामुळे आपण जी भक्ती आहे ती अतिशय संशयरहित होऊन करावी. महाराजांवरती आपला 1% देखील संशय असायला नको. फक्त विश्वास आणि विश्वासच महाराजांच्या बद्दल असायला हवा. आपल्या मनामध्ये महाराजांच्या बद्दल अतिशय प्रेम असायला हवं. तेव्हाच आपल्याला असे सूक्ष्म अनुभव यायला लागतात. आपली शांतता जी आहे, आपलं जे समाधान आहे ते अढळ असायला हवं. कुठलीही परिस्थिती असो, मग ती घरातली असो, नातेसंबंधातली असो किंवा ऑफिसमधली असो किंवा कुठलीही असो, आर्थिक परिस्थिती असो, त्यामध्ये अढळ विश्वास आपला महाराजांवरती असायला हवा. आपल्याला महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवूनच महाराजांची भक्ती करावी लागेल, महाराजांची सेवा करावी लागेल. आपण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो, त्यामध्ये आपण हळूहळू जेव्हा पुढे जातो, तेव्हा हळूहळू आपल्याला नक्कीच महाराज अनुभूती देतात. महाराज हे मुळातच अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. महाराज हे भक्तवत्सल आहेत. महाराज हे भक्त पराधीन आहेत. त्यांच्या भक्तांच्या ज्या ज्या इच्छा आहेत ते महाराज नक्कीच पुरवतात. परंतु त्यामध्ये देखील 2 गोष्टी असतात की आपलं प्रारब्ध असते, आपलं क्रियमान कर्म असते, आपलं संचित असते, त्यानुसार आपल्याला कर्माची फलप्राप्ती होत असते. त्यासोबतच आपली जी काही भक्ती असते, आपण जी काही महाराजांची भक्ती करतो, ज्या समर्पित भावनेने आपण भक्ती करतो, हे देखील असते. तर ह्या 2 गोष्टी धरूनच आपलं जे काही पुढचं भविष्य आहे ते ठरत असते. आपलं जेव्हा कर्म, आपण म्हणतो ना की कर्म जसं असलं तसं आपल्याला फळ प्राप्त होते. परंतु जरी आपलं समजा प्रारब्धामध्ये काही प्लस मायनस असेल, तरी सुद्धा आपण जेव्हा भक्ती करतो, आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो, जेव्हा आपण महाराजांची अत्याधिक सेवा करतो, तर ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला अतिशय फुलाप्रमाणे भासतात. म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी करून टाकतात. त्यामुळे आपण जेव्हा भक्ती करत असतो त्या गोष्टीचं आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आपल्याला जाणवत सुद्धा नाही, आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्या गोष्टी घडून जातात. त्यामुळे महाराजांच्या भक्तीमध्ये सातत्य, महाराजांचं नामस्मरण, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण, महाराजांची सेवा, भक्ती, उपासना हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तेव्हाच हे सगळे छोटे छोटे अनुभव आपल्याला यायला लागतात. आणि हे अनुभव असे असतात की ते अतिशय छोटे असतात. म्हणजे ते आपल्यालाच कळतात. कधी आपण एखादी गोष्ट महाराजांना बोलून दाखवतो, तर कधी कधी असं होते की ती लगेचच पूर्ण होते. म्हणजे आपण इकडं बोलायचं, महाराजांच्या समोर एखादी गोष्ट व्यक्त करायची आणि लगेचच ती तिकडे पूर्ण व्हायची. परंतु कधी कधी असं होते की आपण खूप वेळेस महाराजांना ती गोष्ट बोलून दाखवतो तरी सुद्धा पूर्ण होत नाही. तर त्यामध्ये महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं, महाराजांच्या इच्छेने चालावं, कारण की ते महाराजांचं काहीतरी नियोजन असते, काहीतरी खूप सुंदर छान आपल्या जीवनामध्ये महाराजांनी समोर आपल्याला निर्माण करून ठेवलेलं असते. म्हणजे आपण महाराजांकडे एवढंच मागतो आणि महाराज आपल्याला एवढं मोठं देण्याची तयारी महाराजांनी करून ठेवली असते. त्यामुळे थोडंसं शांततेने, समाधानाने, थोडंसं नम्रपणे आपण इथं शांत राहायला हवं. आपण शांततेने घ्यायला शिकायला पाहिजे. महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हायला आपण शिकायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे सगळे अनुभव येणार आहेत. जेव्हा आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये दुःख राहत नाही, आपल्या मनामध्ये भीती राहत नाही, आपल्या मनामध्ये चिंता राहत नाही. आपल्या मनामध्ये फक्त महाराजांच्या बद्दल विश्वास राहतो, महाराजांच्या बद्दल प्रेम राहते, महाराजांच्या बद्दल आपली
समर्पित भक्ती राहते. त्यामुळे महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा. महाराज आपल्याला खूप सुंदर छान प्रकारे सांभाळतात. ती एक माऊली आहे आणि माऊली आपल्या मुलाला कधीही उपेक्षित नाही. माऊली आपल्या मुलाचं कधीच वाईट करत नाही. माऊली आपल्या मुलाला सांभाळते. माऊली आपल्या मुलाचं नेहमी करता कल्याण करण्याच्या दृष्टीनेच प्रत्येक आई जी आहे ती पावलं उचलत असते. त्यामुळे महाराज देखील आपली आई आहेत, आपले गुरु आहेत, आपली माऊली आहेत. आणि गुरु असा असतो की म्हणजे एक आई आपल्याला जेवढं प्रेम देते, म्हणजे जेवढं गुरुचं प्रेम असं असतं की आई जेवढं मुलांवरती प्रेम करते त्यापेक्षाही 1000 पटीने, लाखो पटीने प्रत्येक गुरु आपल्या मुलांवरती प्रेम करत असतो किंवा आपल्या शिष्यांवरती प्रेम करत असतो. आणि महाराज आपली गुरुमाऊली आहेत, आपली आई आहे. त्यामुळे सगळं मिश्रित भाव महाराजांच्या जवळ आहे आपल्याबद्दलचा. आपल्याला जशी महाराज प्रिय आहेत त्यापेक्षा 1000 पटीने महाराजांना आपण प्रिय आहोत. त्यामुळे महाराजांची भक्ती, सेवा, उपासना, नामस्मरणामध्ये सातत्य ठेवा. नक्कीच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत आणि नक्कीच महाराज आपल्याला अनुभूती त्यांचे देणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.